हॅलो फ्रेंड्स, सोनस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता सकाळचे 10 वाजले होते आणि आमचा नाश्ता वगैरे करून झाला होता। मग मी या ठिकाणी भिजवायला घेतली होती कणिक, कारण की माझे मिस्टर ड्युटीवरून 12 वाजता येतात, तोपर्यंत माझा सर्व स्वयंपाक झालेला पाहिजे। तर या ठिकाणी माझी भाजी वगैरे झालेली आहे बनवून। आता मी कणिक भिजवून मस्तपैकी पोळ्या करून घेणार आहे आणि मग माझे मिस्टर आहे की आम्ही सर्वजण जेवण करत असतो आणि मग परत त्यांना 1 तासाने ड्युटीवर जावं लागते। तर या ठिकाणी माझी मुलं सुद्धा हॉलमध्ये खेळत आहे, त्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल। आणि मी माझ्या मुलांची आंघोळ वगैरे सुद्धा करून दिलेली आहे आणि त्यांचा सुद्धा नाश्ता वगैरे करून दिलेला आहे। आणि कसं लहान मुलांचं पोट भरलेलं असलं की ते मस्त खेळतात आणि एखाद्या वेळेस ते मला भरपूर त्रास देतात, अजिबात स्वयंपाक वगैरे करू देत नाही। तेव्हा मी माझे मिस्टर आल्यानंतरच पोळ्या करत असते, परंतु आज ते हॉलमध्ये खूप छान खेळत आहे दोघं जण। तर या ठिकाणी मी आता कणिक भिजवून पोळ्या करणार आहे। तर आमच्याकडे आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, सकाळी ऊन पडते आणि संध्याकाळी 4 वाजले की पुन्हा बदल वगैरे असते, परंतु पाऊस मात्र येत नाही। आता उद्या आहे ज्योती अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आणि उद्यापासूनच आपला श्रावण महिना सुद्धा सुरू होणार आहे। मग काय एकदम उत्साह घरात, कारण श्रावण महिन्यात तर भरपूर सण असतात, नागपंचमी, त्यानंतर गोकुळाष्टमी, पोळा वगैरे सर्व, आणि कामाई सुद्धा भरपूर पुरतात, परंतु उत्साही तेवढाच असतो। तर या ठिकाणी मस्तपैकी मी पोळ्या करून घेतो आहे। तर लग्नाआधी मला पोळ्या वगैरे जास्त जमत नव्हत्या, परंतु लग्नानंतर मात्र माझ्या मिस्टरांनी मला पोळ्या करायला शिकवल्या। म्हणजे आता तुम्ही म्हणाल मिस्टरांनी कसं काय, तर असं काही नसते की मुलांना स्वयंपाक येत नाही। लग्नाआधी सुद्धा जी मुलं बाहेर राहतात त्यांना स्वयंपाक वगैरे करता येतो। तर मला माझ्या पोळ्या थोड्या वातळ येत होत्या, तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला पोळ्या कशा नरम वगैरे येतील हे शिकवलं होतं। आणि त्यांना कसं ते आधीपासून बाहेरगावी राहत होते, त्यामुळे त्यांना एकट्याला स्वयंपाक वगैरे करता येत होता। आणि खरंच ज्या नवऱ्यांना स्वयंपाक वगैरे येते त्या बायकांचं नशीब खूप चांगलं असते, कारण जर एखाद्या वेळेस त्यांची तब्येत वगैरे खराब झाली किंवा त्यांना कंटाळा आला तर आपण त्यांना सुद्धा म्हणजे नवरा सुद्धा आपल्याला करून खाऊ घालू शकतो। तर या ठिकाणी माझी मुलं वरण भात थोडाच खातात आणि पोळी सुद्धा एकदम थोडी खातात, अजिबात खातच नाही, त्यांना फक्त दूधच प्यायला पाहिजे। तर या ठिकाणी मी त्यांच्यासाठी काय करावं मला काहीच कळत नाही आणि कधीपर्यंत ते स्वतःच्या हाताने खातील हे सुद्धा माहित नाही। सध्या तर ते खूप लहान आहे, परंतु तरीही प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलांनी थोडंफार खाल्लं पाहिजे। आणि या ठिकाणी माझी पोळी मस्तपैकी फुगली होती आणि आता माझी पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या आणि मग मी करायला घेते ते माझ्या मुलांसाठी मस्तपैकी पौष्टिक जे घरी बनवलेले बिस्किट आहेत ते आटा बिस्किट। म्हणजे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, 1 वाटी पीठ आणि थोडंसं खोबरा खीस घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहन घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा घातलेला आहे आणि हे एकत्र करून मीठ वगैरे घालून मस्तपैकी मी आता भिजवून घेणार आहे। आणि आपल्याला त्यामध्ये दूध आणि साखर सुद्धा घालायची आहे, म्हणजे मी साखर दुधामध्येच मिसळून घेतली आणि तेच आता ह्या सारणामध्ये टाकणार आहे थोडं थोडं करून। आणि मस्तपैकी हे कणकीचे बिस्किट जे आहे ते बनवणार आहे। लहान मुलांना कसं वेगवेगळं खायला पाहिजे असते नवीन पदार्थ, कारण त्यांना सुद्धा वेगवेगळं दिलं की मग ते आवडीने खातात। तर या ठिकाणी माझ्या मुलांसाठी मी आता मस्तपैकी बनवत आहे कणकीची बिस्किट आणि तुम्हाला सुद्धा त्याची रेसिपी दाखवायची आहे। तर या ठिकाणी आता मी त्यामध्ये दूध आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि हे आपल्याला कणिक वगैरे भिजून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं त्या कणकीला मुरू द्यायचं आहे। जर दूध कमी पडत असेल तर थोडं पाणी घातलं तरी सुद्धा चालते, यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं आहे। आणि या ठिकाणी मस्तपैकी मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि या गोळ्याला मी 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं आणि नंतरच मी याचे बिस्किट करून घेतलेले होते। तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेले होते। मग मी ह्या गोळ्याला मस्तपैकी आकार देत होती बिस्किटांचा, आपण आपल्या मनाने त्याचा गोल वगैरे कसाही आकार देऊ शकतो। तर या ठिकाणी मी ब्रेडच्या साईडचा आकार दिलेला आहे आणि मस्तपैकी बिस्किट लहान लहान कापून घेत आहे। आणि यामध्ये कसं साखर मी पूर्ण साखर घेतली असल्यामुळे साखरेचा सुद्धा यामध्ये तुम्हाला कण दिसतील। या ठिकाणी मस्तपैकी मी कणकेची बिस्किट कापून घेत आहे आणि मस्त एकदम छान आकार आलेला आहे आणि तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे ते बिस्किट। तर या ठिकाणी मी सगळे बिस्किट मस्तपैकी कापून घेतले, त्याला शेप दिलेला आहे आणि आता मी कढईमध्ये थोडं तेल घालणार आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहे, म्हणजे आतून ते कच्चे राहिले नाही पाहिजे आणि एकदम कमी कमी पावरावर आपल्याला हे बिस्किट तळायचे आहे। चला तर मग आता मी हे बिस्किट तळायला घेते आणि तर या ठिकाणी आता मी कढईत बिस्किट टाकून घेतलेले आहे आणि एकदम आपल्याला एका साईडने एकदम कमी पावरावर होऊ द्यायचे आहे आणि एका साईडनं आपले बिस्किट गोल्डन झाले की मग त्याला पलटवून घ्यायचे आहे। माझे बिस्किट एका साईडनं झालेले आहे भाजून, आता मी त्याला दुसऱ्या साईडनं मस्त हे पलटवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर माझे बिस्किट बनवून तयार आहे। आता मी हे सर्व बिस्किट अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते, हे पहा माझे बिस्किट बनवून तयार आहे। तुम्हाला माझी बिस्किटाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा।
तर या ठिकाणी माझे बिस्किट वगैरे करून झाले होते आणि मग काय आमचं जेवण वगैरे सुद्धा झालं होतं आणि माझे मिस्टरसुद्धा घरी आले होते. त्यांचे बाबा आले की त्यांना खूपच आनंद होतो. हे पाहू शकता तुम्ही, दोघंही त्यांच्या मागे मागेच राहतात. तर आम्ही आलो होतो बेडरूममध्ये आणि मस्तपैकी दुपारी आराम सुरू होता आणि दोघेही खूप मस्ती आणि कल्ला करत होते. तुम्हाला त्यांचा आवाज ऐकूच येतच नाही. आणि मी जेव्हाही व्हिडिओला आवाज देतो म्हटलं की ते त्यांचं ओरडणं सुरू होते. त्यांना सुद्धा वाटते मम्मी मोबाईलमध्ये काय करत आहे आणि त्यांना सुद्धा मोबाईल पाहिजे असते माझ्याजवळचा. तर या ठिकाणी आमचा दुपारचा मस्तपैकी निवांत वेळ सुरू होता. या ठिकाणी माझी मुलं दोघंही, त्यांना या बेडवर खूप आवडते खेळायला. दोघेही या बेडवर खेळत असतात मस्तपैकी. आणि मी एका साईडला कपड्यांची मशीनसुद्धा लावली होती, कारण मला सकाळी वेळच मिळत नाही माझ्या मुलांमुळे. तर जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी कपडे धुवायला घेते. तर या ठिकाणी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावलेले होते आणि आम्ही दोघंसुद्धा माझ्या मुलांजवळच बसलेलो होतो. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी तेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी बिस्किटाची रेसिपी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.